सो हियर इज माय लुक. का वर्थ आहे मी तुम्हाला सांगते. जस्ट मी थोडंसं लिपस्टिकला बाहेर पुल केलेलं आहे अँड जस्ट सी द मॅजिक. जस्ट वन स्वाईप अँड लुक एट द शाईन. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसं बोलू मला तेच कळत नाही आहे. थँक्यू सो मच. माझा आधीचा जो व्हिडिओ आहे बनारसी साडीसाठी तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिलेला आहे. आय एम रिअली ग्रेटफुल. सो थँक्यू सो मच इतका छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल. आणि मी जेन्युइनली सांगते, मी त्या साड्या लिटरली स्वतः परचेस केलेल्या आहेत आणि इट्स इनक्रेडिबल. मला तर खूप आवडलेल्या आहेत. खूप लोकांनी मला कमेंट्स केलेले आहेत. आय एम थँक्यू सो मच. आय एम बियॉन्ड वर्ड्स ॲक्च्युली. तुम्ही इतकं छान मला रिस्पॉन्स दिलेला आहे की आय हॅव नो वर्ड्स. सो मी तुमच्यापर्यंत अजून असे छान छान शॉप्स असे जेवढे पण हिडन प्लेसेस आहे मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये आहे किंवा इनकेस जिथे पण मी जे काही मार्केट्स आहेत, मी नक्की ट्राय करेल की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त मी ते मार्केट्स तुमच्याबरोबर शेअर करू. आय नो मी पण तुमच्यासारखंच एक मिडल क्लास मुलगी आहे आणि मलासुद्धा बजेटमध्ये शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं. आणि सो मी नेहमी जसं मी तुम्हाला म्हणाले की मी नक्की ट्राय करेल की तुमच्यापर्यंत जेवढे हिडन मार्केट्स आहे ते बजेटमध्ये कमी किमतीमध्ये किंवा थोडंसं जरी प्राइसेस जरी असले पण एक चांगलं आणि जेन्युइन हॉनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत नक्की देऊ. सो आजचा व्लॉग जो आहे तो मी आज गेट रेडी विथ मी करते आहे. टू बी हॉनेस्ट, ज्यांनी लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं त्याच्यासाठी मी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते. आणि ज्या लोकांनी व्लॉग्स बघितलेले आहेत आणि ज्यांनी अजूनपर्यंत मला सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जितकं होईल तेवढं माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. बिकॉज जसं मी तुम्हाला म्हणाले की जेवढं तुम्ही मला माझ्या चॅनलला लाईक करतात, व्हिडिओजला लाईक करतात, चॅनलला सबस्क्राईब करतात, तेवढं मला एक भेटतं आहे. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच. आता आपली यूट्यूब फॅमिली समवेअर अराउंड 750 काहीतरी झालेलं आहे. सो आणि इतके छान रिस्पॉन्स दिलेले आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे गेट रेडी विथ मी. मी खूप मिनिमल प्रोडक्ट्स यूज करते माझ्या स्किनवरती आणि मी ट्राय करते की मी सेफ प्रोडक्ट्स यूज करते. बिकॉज आपला फेस आहे राईट, आपण फेसवरती कॉम्प्रोमाइज अजिबात नाही करू शकत आहे. आणि खूप मिनिमल, आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल मिनिमल जितकं कमी तुम्ही प्रोडक्ट्स यूज करणार तितकं तुम्ही छान दिसणार आहे. सो लेस इज ऑलवेज मोर राईट. सो लेट्स स्टार्ट द ब्लॉग. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे तर तुमचा बेस खूप हायड्रेटेड असला पाहिजे. हे मी खूप माझ्या मेकअप जेव्हा पण मी मेकअप आर्टिस्टकडनं माझं मेकअप केले तेव्हा ते म्हणाले. तर मी बेससाठी तुमचं म्हणता ना की तुमचा फेस एकदम चांगला वेल मॉइश्चराइज्ड असला पाहिजे. तर आत्तापर्यंत मी जेवढ्या लोकांकडनं ऐकलेलं आहे आणि माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे तर मी हा मॉइश्चरायझर यूज करते आहे. हा माझा रिसेंट परचेस आहे. सो माझी स्किन अशी थोडंसं कॉम्बिनेशन स्किन आहे. तर डिपेंडिंग अपॉन या स्किन टाईप तुम्ही तुमचा मॉइश्चरायझर चूज करा. माझा कॉम्बिनेशन पण आहे, म्हणजे कधी ड्राय असतं तर कधी ऑइली पण असते. तर दिस इज कॉम्बिनेशन स्किनसाठी मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट मॉइश्चरायझर जो आहे तो आहे जेल बेस्ड मॉइश्चरायझर किंवा थोडंसं हलकं क्रीम बेस्ड आहे. तो हा मॉइश्चरायझर माझ्या स्किनसाठी खूप जास्त बेस्ट आहे. आणि जेव्हा मी मेकअप यूज करते तर ते मेकअप आहे ना लिटरली असं केकी नाही होत. सो आय एम युझिंग दिस बायोडर्माचा मॉइश्चरायझर. मला चांगलं ब्लेंड करा स्किनवरती. जितकं छान तुमचं नेकला विसरायचं नाही आहे. बिकॉज आपलं पूर्ण फेस हायड्रेटेड दिसणार आणि इथे नाही अनइवन दिसणार ते. म्हणून ऑलवेज मेक शुअर यू आर अप्लाइंग दी मॉइश्चरायझर टू दी नेक एज वेल. कधी पण मॉइश्चरायझर लावताना ना ऑलवेज ह्या लिफ्ट मोडमध्ये जायचं. आपल्याला स्किनला लिफ्ट करायचं आहे. आपण जेवढं असं करणार तेवढं आपली स्किन अशी सॅगी होणार आहे. सो ओके. सो आपली स्किन आता खूप छान हायड्रेट झालेलं आहे. तर
ओके, सो नेक्स्ट आपण यूज करणार आहोत कन्सिलर. माझ्या स्किन टोनसाठी दिस इज द बेस्ट कन्सिलर आपण यूज करू शकतो आणि हे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. मी झुडिओमधून घेतलेलं आहे आणि ह्याचा शेड आहे व्हॅनिला. आय डोंट थिंक सो हे तुम्हाला दिसणार, ह्याच खूप बारीक आहे ते, पण ह्याचा शेड आहे व्हॅनिला आणि खूप नॅचरल लुक देतो हा. सो मी जास्त करून फाउंडेशन नाही यूज करत, मी सगळीकडे फक्त कन्सिलर यूज करते आणि मी दिस असं असं लावते मी कन्सिलर्स, म्हणजे ते एकदम इव्हनली सगळ्या स्किनवरती जातं. किती छान ब्लेंड झालेला आहे. बिकॉज तुमचा जो बेस आहे ना, जो जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर यूज करता तो खूप छान असा मेल्ट झाला पाहिजे. तो जर बेसच तुमचा छान असेल ना तर तुमचा मेकअप खूप छान. तिचा हा हाय परफॉर्मन्सवाला माझ्या स्किन टोनच्या हिशोबाने हा खूप लाईट वेट आहे, वॉटर रेझिस्टंट आहे आणि नॉन क्रीजिंग आहे. तर मी जस्ट एक पफ यूज करते आहे, जस्ट वन सिंगल पफ. आणि ह्यालासुद्धा मी काही अशा एरियावरतीच लावणार आहे जिथे मला असं वाटतं की ओके, इथे मला गरज आहे फाउंडेशनची. नेक, डोंट फॉरगेट युअर नेक. ओके, अँड जस्ट डॅब 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 डॅब. एकदम मी जोरात असं प्रेशर नाही यूज करते, मी खूप असं लाईट प्रेशर यूज करते. सी. सो नेक्स्ट आहे माझा, मी यूज करणार आहे, कुठे गेला, मी ब्लश यूज करते आहे. आपल्याला डेली वेअरसाठी मेकअप करायचा आहे. सो मी हा के ब्युटीचा ब्लश आहे, क्रेम ब्रश आहे हा, सॉरी क्रेम ब्लश आहे. आय गेस ह्याचं नाव आहे रोझी रोमॅन्स. सो मी एकदम छोटूसं घेणार आहे बिकॉज आपल्याला डेली वेअरसाठी करायचं आहे, पार्टी लुक किंवा वेडिंग लुक नाही आहे, म्हणून मी बस सी इतका छोटासा घेतलेला आहे. अँड मी इथे छान ब्लेंड करणार आहे आणि मग मी असं अपवर्ड दिशेला लावणार आहे. ओके, फर्स्ट मी फक्त एवढंच लावणार आहे बिकॉज कधी कधी ते खूप असं रेडनेस दिसतं त्यामुळे. अँड जस्ट डॅप डॅप असं सी, जस्ट डॅप 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 डॅप, पण अपवर्ड मोशनमध्ये. ठीक आहे, हे ब्लश माझं खूप फेवरेट आहे. मी कमीत कमी 5 वर्षापासून हा लिटरली ब्लश वापरते बिकॉज हा क्रेम ब्लेस्ड आहे, तर खूप छान तो मेल्ट होतो आणि सेट होतो तुमच्या मेकअपमध्ये. आता थोडासा जो ब्लश बाकी आहे तुम्ही थोडासा नोज आणि चिनला, जस्ट लाईट. आपला मेकअप जो आहे ना तो खूप असा नॅचरल वाटला पाहिजे. सो नाव आय एम गोइंग टू लॉक दिस विथ अगेन के ब्युटीचं मी हा पावडर यूज करते आहे. मी एकदम हा के ब्युटीचा पावडर आहे आणि ह्याचा शेड आहे, सॉरी इट्स अ लूज पावडर, एच डी सेटिंग लूज पावडर इन द शेड ऑफ आल्मंड. ओके, आणि हा पावडर पण मी लिटरली कमी कमी 4 to 5 yearsपासून यूज करते.
नेक्स्ट मी यूज करणार आहे मस्कारा. मस्कारा माझा खूप फेवरेट आहे. हा मी यूज करते, स्विस ब्युटीचा मस्कारा आहे. व्हॉल्युमायझिंग मस्कारा आहे हा. दिस यू कॅन सी. सध्याला नायकावरती आय गेस सेल चालला आहे, तर तुम्ही बघू शकता. सी कसं लिफ्ट डिफरन्स दिसतंय. दिस इज द बेस्ट पार्ट अबाउट दिस प्रोडक्ट. ओके, सो आपलं आता सगळं झालेलं आहे. ओ माय गॉड. ओके, मस्कारा लावलेला आहे. यू कॅन सी मेकअप झालेला आहे. दिस इज डेली वेअरचा मेकअप आहे. नाव वी आर गोइंग टू यूज दिस आय शॅडो पॅलेट. हे डेली वेअरसाठी सगळ्यात बेस्ट आहे, विच इज फ्रॉम मेबेलिन द ब्लश्ड न्यूड्स. मी आता हा शेड यूज करते आहे अँड आय एम जस्ट अप्लाइंग विथ माय फिंगर्स. हा खूप असं एकदम शिमरी, पण खूप लाईट शिमरीमध्ये आहे. यू कॅन सी. तुम्हाला जर थोडंसं आणखी जास्त शिमर हवा असेल तर यू कॅन अप्लाय अँड जस्ट ब्लेंड 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 ब्लेंड. यू कॅन सी ते जास्त हायलाईट नाही होते, बट इट्स गिविंग यू दॅट एकदम लाईट पिंकिश आणि थोडंसं शिमरी लुक. सो आय शॅडोसाठी आणि डेली वेअरसाठी किंवा ज्यांना कोणाला एकदम न्यू शेड्स आवडतात, तर मला असं वाटतं की दिस इज द बेस्ट पॅलेट यू कॅन एव्हर हॅव. तुम्ही बघू शकता. ओके, सो नेक्स्ट मी यूज करणार आहे. ओके, सो थोडंसं काजल इफेक्ट द्यायचा आहे. तो आय नेवर यूज ब्लॅक बिकॉज आफ्टर सम टाईम मला ना इथे सगळं ते स्मज होऊन जातं आणि असे डार्क आईज दिसायला लागतात. तर मी प्रिफर करते ऑलवेज गो फॉर ब्राऊन. बिकॉज ब्राऊन आहे ना, जेव्हा ते स्मज होतात, ज्यांना कोणाला जसं मी चॅलेंजेस फेस करते की ते आफ्टर सम टाईम आहे ना, माझं काजळ लिटरली ते खालपर्यंत येतं आणि ते ना असं काळं काळं दिसायला लागतं. आणि जेव्हा आपण वॉश करतो ना, तेव्हा खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात. सो ऑलवेज गो फॉर लाईट ब्राऊन. तर मी आता लाईट ब्राऊन यूज करणार आहे. यू कॅन सी द डिफरन्स. थोडे माझे आईजला मी हायलाईट करणार आहे. सो ब्राऊन यू बघा, ब्राऊन किती वेगळा डिफरन्स येतो. आणि तुमचे जास्त इथे बघा ना, आईज हायलाईटसुद्धा होतात, पण ते इतके होत नाही आहेत जसं ब्लॅक करतं. सो अगेन मी ब्राऊनच यूज करते. हा इथे पण सी डिफरन्स दिसतोय. खूप मेजर डिफरन्स आहे. तर मी एक छान टिप देते तुम्हाला की ज्यांना कोणाला काजळ लावायला आवडतं आणि खूप जास्त जर बोल्ड लुक नाही पाहिजे आहे, गो फॉर दिस ब्राऊन पेन्सिल. आय गॉट इट फ्रॉम झुडिओ. खूप स्वस्त आहे, मे बी ₹79 समथिंग काहीतरी आहे. आणि दिस अँग्युलर ब्रश जो असतो, सॉरी ओके, दिस अँग्युलर ब्रश जो असतो असा माझा केस, ओके, त्याने आपण फक्त असं हलकं ब्लेंड करू शकतो. हलका हलका ब्लेंड करायचा. ओ वाव, जस्ट लुक एट दिस आईज. अँड आपण रेडी आहोत. मी जास्त आयब्रोज असं आयब्रो पेन्सिल वगैरे काही यूज नाही करत. मी फक्त त्याला माझ्या फिंगर्सने असं सेट करते. मी ॲक्च्युली खूप दिवस आयब्रोज नाही केले आहेत. आणि नाव इज द टाईम फॉर लिपस्टिक. ओके, सो सगळा आपला मेकअप झालेला आहे. राईट, नाव इज द टाईम फॉर द लिपस्टिक. सो ही जी लिपस्टिक आहे ही थोडीशी प्राइसी, थोडीशी नाही सॉरी जास्तच प्राइसी आहे. बिकॉज त्याच्यामध्ये
स्टिकसुद्धा आहे आणि लिप ग्लॉससुद्धा आहे आणि थोडं प्राइसी आहे, विच इज फ्रॉम फेंटी ब्युटी. यू कॅन सी इट इज फ्रॉम फेंटी ब्युटी. कलर ह्याचा बेस्ट आहे. मला असं वाटतं की थोडंसं आपण चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं, आपल्याला जर चांगला लुक हवा आहे तर वन टाईम इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट प्रोडक्ट आहे. म्हणजे कमीत कमी तुमचं 1 वर्ष 2 वर्ष आरामशीर जाईल ह्याच्यामध्ये. आणि ही लिपस्टिक आय गेस समवेअर अराउंड 2700 या 800ची आहे. अँड ह्याचा शेड बघा तुम्ही. मी तुम्हाला आता मॅजिक दाखवणार आहे. का वर्थ आहे मी तुम्हाला सांगते. जस्ट मी थोडंसं लिपस्टिकला बाहेर पुल केलेलं आहे अँड जस्ट सी द मॅजिक. जस्ट वन स्वाईप अँड लुक ॲट द शाईन. कलर पण बघा खूप मिनिमल आहे, बट तुम्हाला वेगळा ग्लॉस घ्यायची गरज नाही आहे. आणि जस्ट लुक ॲट द शाईन. यू कॅन सी. मला ही इतकी आवडली आहे. इतकं जास्त काय म्हणतात त्याचा क्रीमीनेस आहे, खूप लाईट वेट आहे. आणि एका लिपस्टिकमध्ये जर तुम्हाला इतका प्रिटी कलर आणि लिप ग्लॉस भेटत आहे, इट्स अ मस्ट बाय प्रोडक्ट. अँड अगेन दिस इज अ नॉन स्पॉन्सर्ड. मी असेच जस्ट आम्ही मॉलमध्ये जात होतो आणि आय केम अक्रॉस. मी म्हणजे माझ्या बकेट लिस्टमध्ये मी खूप दिवसापासून होतं, पण मला वेळ नव्हता भेटलेला. अँड फायनली आय गॉट दिस लिपस्टिक. तर मी खरं सांगते, जर तुम्हाला एक चांगला प्रोडक्ट पाहिजे असेल तर थोडंसं हायर प्राईसवरती आहे, बट मस्ट बाय प्रोडक्ट आहे, खरं सांगते. सो सो हिअर इज आर लुक, फायनल लुक. कसं वाटतं तुम्हाला मेकअप डेली वेअरसाठी, ऑफिससाठी आणि एकदम मिनिमल प्रोडक्ट्स आपण यूज केलेले आहेत. सो येस, मी ह्याला पेअर केलेलं आहे एकदम स्मॉल इयरिंग्स बरोबर हार्ट शेपमध्ये. आणि हे इयरिंग्स आय गेस मी किती 4 एकत्र घेतलेले होते FC रोडवरून आणि मला 240ला काहीतरी भेटले. ते तुम्ही बार्गेन केले तर कदाचित 200पर्यंत पण मिळतील. अँड कसा वाटलं तुम्हाला माझा लुक? तुम्हाला जर माझा आजचा लुक आवडला असेल तर प्लीज 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 कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जे माझा चॅनलला प्लीज, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा ग्रो करण्यासाठी. आणि हो, नेक्स्ट ब्लॉग मी नक्की करणार आहे, कारण आता शादी सीझन आहे आणि लोकांना बजेटमध्ये ड्रेस मटेरियल्स किंवा ज्वेलरी वगैरे, तर मी नक्कीच लवकरात लवकर व्हिडिओ पोस्ट करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर माय ब्लॉग. थँक्यू.